नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्टार बायोग्राफी हब या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मराठी मनोरंजन सृष्टीतील आघाडीची आणि अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधान. काही चेहरे असे असतात जे पडद्यावर आले की घरातल्या माणसासारखे वाटतात. गोड हसू, डोळ्यातील निष्पाप आणि तितकीच खंबीर भावना आणि उत्कृष्ट अभिनय कौशल्याच्या जोरावर ज्या अभिनेत्रीने महाराष्ट्रातील प्रत्येक घरातील कुटुंबाचे मन जिंकले, तिचे नाव म्हणजेच तेजश्री प्रधान. होणार सून मी या घरचीमधील जान्हवी असो, अग्गबाई सासूबाईमधील शुभ्रा असो किंवा ती सध्या काय करते मधील तन्वी, तेजश्रीने प्रत्येक भूमिकेला जिवंत केले आहे. चला जाणून घेऊयात डोंबिवलीच्या एका सामान्य मुलीचा मराठी इंडस्ट्री क्वीन बनण्यापर्यंतचा संपूर्ण प्रवास. तेजश्री प्रधानचा जन्म 2 जून 1988 रोजी मुंबईत एका मध्यमवर्गीय चांद्रसेनीय कायस्थ प्रभू कुटुंबात झाला. तिचे बालपण आणि संगोपन मुंबई नजीकच्या डोंबिवली या सांस्कृतिक शहरात झाले. तेजश्रीला लहानपणापासूनच अभिनेत्री बनायचे होते. वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी तिने स्वतःला आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि व्यक्तिमत्व विकासासाठी एका कोर्सला प्रवेश घेतला. याच कोर्स दरम्यान तिला अभिनयाची आवड निर्माण झाली आणि तिने थिएटरकडे पाऊल टाकले. महाविद्यालयात 2ऱ्या वर्षात शिकत असतानाच तिला अभिनयाची व्यावसायिक ऑफर्स येण्यास सुरुवात झाली होती. तेजश्रीने आपल्या करिअरची सुरुवात लहान मोठ्या भूमिकांमधून केली. मुख्य प्रवाहात येण्यापूर्वी तिने केलेला संघर्ष. पहिली मालिका 2007 मध्ये या गोजीरवाण्या घरात या गाजलेल्या मालिकेतून तिने मराठी टीव्ही विश्वात पदार्पण केले. त्यानंतर तिने तुझं नि माझं घर श्रीमंताचं या मालिकेत आदितीची भूमिका साकारली. ETV मराठीवरील लेक लाडकी या घरची या मालिकेत तिने लक्ष्मी ही मुख्य भूमिका साकारली आणि इथूनच ती प्रेक्षकांच्या नजरेत येऊ लागली. याशिवाय सावधान इंडियाच्या एका भागातही तिने काम केले होते. 2013 हे वर्ष तेजश्रीच्या आयुष्याला पूर्णपणे कलाटणी देणारे ठरले. झी मराठीवरील होणार सून मी या घरची या मालिकेने इतिहास रचला. या मालिकेत तिने साकारलेली जान्हवी श्रीरंग गोखले ही भूमिका प्रचंड गाजली. तिची बोलण्याची पद्धत, तिच्या नऊवारी साड्या आणि मुख्य म्हणजे तिचे काहीही हा श्री हे वाक्य संपूर्ण महाराष्ट्रात ट्रेंड बनले होते. 6 सासूंची एक सून सांभाळणाऱ्या सोशिक व सुजान जान्हवीने तेजश्रीला एका रात्री सुपरस्टार बनवले. या मालिकेचे एकूण 800 पेक्षा जास्त भाग प्रसारित झाले आणि ती महाराष्ट्राची लाडकी सून बनली. केवळ टेलिव्हिजनवरच नाही तर मोठ्या पडद्यावरही तेजश्रीने अनेक वैविध्यपूर्ण भूमिका साकारून आपली छाप पाडली. झेंडा 2010. दिग्दर्शक अवधूत गुप्ते यांच्या या राजकीय चित्रपटातून तेजश्रीने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. यात तिने साधी कौटुंबिक भूमिका केली होती. लग्न पहावे करून 2013. मुक्ता बर्वे आणि उमेश कामत स्टार या चित्रपटात तेजश्रीने आनंदी नावाच्या सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका केली, ज्यासाठी तिचे कौतुक झाले. डॉक्टर प्रकाश बाबा आमटे द रिअल हिरो 2014 या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटात तिने तरुण मंदाकिनी आमटे, डॉक्टर प्रकाश आमटे यांच्या पत्नी यांची भूमिका अत्यंत ताकदीने साकारली. ती सध्या काय करते 2017. सतीश राजवाडे दिग्दर्शित या ब्लॉकबस्टर रोमॅन्टिक चित्रपटात तिने तन्वीची मुख्य भूमिका केली. अंकुश चौधरीसोबतची तिची केमिस्ट्री आणि चित्रपटातील गाणी आजही लोकांच्या ओठांवर आहेत. असेही एकदा व्हावे 2018, जजमेंट 2019, हजारी 2019 आणि हिंदी चित्रपट बबलू बॅचलर 2021 मध्येही तिने काम केले. अनेकांना माहिती नाही, पण तेजश्रीने चित्रपटानंतर व्यावसायिक नाटकांकडे आपला मोर्चा वळवला आणि तिथेही तिने हाऊसफुलचे बोर्ड मिळवले. फक्त तुझी साथ हवी. कुमार सोहोनी दिग्दर्शित या नाटकाद्वारे तिने रंगभूमीवर मुख्य अभिनेत्री म्हणून पदार्पण केले.
कार्टी काळजात घुसली. 2015. प्रशांत तांबळे यांच्यासोबतचे तिचे हे नाटक प्रचंड यशस्वी ठरले. या नाटकातील तिच्या अभिनयाने ती एक परिपक्व अभिनेत्री असल्याचे सिद्ध केले. मैं और तुम. तिने शरद पोंक्षे यांच्यासोबत एका हिंदी नाटकातही काम केले होते. जान्हवीच्या भूमिकेनंतर तेजश्री टाईपकास्ट झाली नाही. तिने 2019मध्ये अगं सासूबाई या मालिकेतून शुभ्रा म्हणून दमदार पुनरागमन केले. बंडखोर सून या मालिकेत तिने सासूचे दुसरे लग्न लावून देणाऱ्या एका आधुनिक आणि खंबीर सुनेची भूमिका साकारली. जान्हवीच्या अगदी उलट असलेली शुभ्रा प्रेक्षकांना खूप भावली. सूत्रसंचालन. झी युवावरील सूर नवा ध्यास नवा या लोकप्रिय गायन रियालिटी शोचे सूत्रसंचालन करून तिने आपल्या अँकरिंग कौशल्याची चुणूक दाखवली. यानंतर तिने झी मराठीच्या बिन दोघातलीही तुटीना 2025 आणि इतर प्रासंगिक मालिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणे सुरू ठेवले आहे. लग्न आणि घटस्फोट. होणार सून मी या घरची या मालिकेदरम्यान तिचा सहकलाकार शशांक केतकर, जो श्रीची भूमिका करत होता, याच्याशी तिचे प्रेम जडले. 2014मध्ये दोघांनी लग्न केले. मात्र काही वैयक्तिक कारणांमुळे हे लग्न फार काळ टिकू शकले नाही आणि 2016मध्ये अत्यंत सामोपचाराने त्यांचा घटस्फोट झाला. या कठीण काळात तेजश्रीने स्वतःला खूप खंबीरपणे सांभाळले. तिने डिप्रेशन आणि सोशल मीडियावरील ट्रोलिंगचा सामना करत आपल्या कामावर लक्ष केंद्रित केले, ज्यामुळे ती अनेकांसाठी प्रेरणास्थान बनली. स्वतःचे प्रोडक्शन हाऊस. 2021मध्ये तेजश्रीने कीर्ती नेरकर यांच्यासोबत भागीदारी टेक प्रोडक्शन या स्वतःच्या निर्मिती संस्थेची स्थापना केली, ज्याद्वारे ती नवीन कथांना वाव देत आहे. द टाइम्स ऑफ इंडियाच्या महाराष्ट्रातील मोस्ट डिझायरेबल वुमन या यादीत तेजश्रीचे नेहमीच अव्वल स्थानावर नाव राहिले आहे. तिने गो स्टोरीज नावाच्या मोबाईल ॲप्लिकेशनसाठी व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणूनही काम केले आहे. तेजश्रीला तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी अनेक मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. झी मराठी उत्सव नात्यांचा अवॉर्ड, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट जोडपे शशांकसोबत आणि सर्वोत्कृष्ट सून असे अनेक पुरस्कार सलग पटकावले. मटा सन्मान. लग्न पहावे करून या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार, संस्कृती कला दर्पण पुरस्कार, वेगवेगळ्या भूमिकांसाठी नामांकने आणि गौरव. डोंबिवलीच्या एका साध्या आणि लाजाळू मुलीपासून ते मराठी मनोरंजनसृष्टीवर अधिराज्य गाजवणाऱ्या खंबीर अभिनेत्रीपर्यंतचा तेजश्री प्रधानाचा प्रवास थक्क करणारा आहे. वैयक्तिक आयुष्यात आलेली वादळे बाजूला सारून फक्त आणि फक्त आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. आजही जेव्हा ती पडद्यावर येते तेव्हा प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळतो.